भक्त नमस्कार. नवरात्रीमध्ये देवी मातेची पूजा अर्चना केली जातात. त्याचसोबत देवीचे व्रते केली जातात. नवरात्रीमध्ये मातेची 9 व्रते केली जातात. काही लोक असे आहेत जे सुरुवातीचे व्रत आणि शेवटचे व्रत करतात. या दिवसांदरम्यान कदाचितच कोणते असे घर असेल की ज्या घरात देवी मातेची पूजा अर्चा केली जात नसेल. सर्व घरांमध्ये देवीच्या भजनांचे गुणगान होते, मातेची पूजा पाठ होते, साधना होती. त्याचसोबत ठिकठिकाणी देवीच्या जागरणाचे आयोजन केले जाते. आणि जी लोक देवीची नवरात्रीमध्ये पूजा करतात आणि देवी राणी जेव्हा प्रसन्न होते तेव्हा खूप साऱ्या संकेतांना आपल्या सेवकांना, आपल्या भक्तांना ती देत असते. जास्तीत जास्त लोक या संकेतांना समजू शकत नसतात, कारण की या संकेतांकडे त्यांचे ध्यानच असत नाही. जेव्हा तुम्हाला हे संकेत मिळतात आणि तुम्ही समजून जाता की कुठे ना कुठे देवी तुमच्यावर प्रसन्न आहे आणि तुमच्या घरामध्ये वास करत आहे, तर मग तुम्ही अजून तेजस्वीपणे, अजून श्रद्धा भावाने आणि दृढ विश्वासाने देवी आईची पूजा करत राहता. देवी आईच्या प्रती पूर्ण समर्पण भाव ठेवू लागता. फक्त देवी माता एक अशी जगतजननी देवी आहे जी आपल्या भक्तांवर खूपच लवकर प्रसन्न होऊन जाते. आणि या नवरात्रीमध्ये जिथे साधक भक्त साधना करतात तेथील प्रत्येक घरामध्ये देवी मातेची पूजापाठ स्थापना करून भजन भक्तीचे गुणगान होते. देवीला भोग प्रसाद अर्पण केला जातो. त्यासोबत ठिकठिकाणी जागरणांच्या द्वारे, गर्भनृत्यांच्या द्वारे देवी मातेचा मनोरथ स्थान जागृत ठेवले जाते. काही लोक देवीचे व्रत करतात, तर काही लोक देवीच्या नावाने हलवा, पुरी आणि अन्य भोग प्रसाद वाटतात. तर भक्त हो, आज मी तुम्हाला सांगण्यात जात आहे की जर तुम्हाला नवरात्रीमध्ये हे संकेत मिळतात तर देवी माता राणीचा वास तुमच्या घरामध्ये आहे. म्हणजे देवी तुमच्या घरामध्ये आलेली आहे आणि ती तुमच्यावर प्रसन्न आहे. आणि ज्यांच्यावर देवी प्रसन्न होते त्यांना कोणत्याही गोष्टीची कमी होत नाही. देवी स्वयं त्यांना दृश्य अदृश्य रूपात दर्शन देते. त्यांच्या घर कुटुंब परिवारास सुख समृद्धी प्रदान करते आणि प्रत्येक प्रकारच्या बाधित शक्तीच्या बलेपासून त्यांचे घर सुरक्षित राहत असते. तर भक्तो, असे 18 संकेत आज मी तुम्हाला सांगण्यात जात आहे, कारण की भक्तांचे काही अनुभवही माझ्याकडे येत असतात आणि ज्या अनुभवांची अनुभूती त्यांना प्राप्त झालेली आहे संकेतांच्या रूपात, हे अनुभव आज मी तुम्हाला सांगण्यात जात आहे की देवीच्या कृपेचे कोणकोणते अनुभव त्यांना प्राप्त झालेले आहे, जेणे की तुम्हीही हे जाणू शकाल की नवरात्रीमध्ये या 18 संकेतांपैकी तुम्हाला काही संकेत मिळाले तर हे संकेत सांगतात की देवी तुमच्यावर प्रसन्न आहे, तिची कृपा तुम्हाला ती देत आहे. तर सर्वात पहिला जो संकेत असतो तो हा की जेव्हा तुम्ही नवरात्रीची पूजा अर्चना सुरू करता तेव्हा तुम्हाला तुमच्या पितरांचे दर्शन जर तुमच्या स्वप्नांमध्ये होत असेल तर देवी माता तुमच्यावर प्रसन्न आहे, तिचा वास तुमच्या घरामध्ये आहे. फक्त सर्वात पहिले जेव्हा कोणती दैविक शक्ती तुमच्या घरामध्ये प्रवेश करते, मग जरी ती सकारात्मक असो किंवा नकारात्मक असो, तेव्हा सर्वात प्रथम पित्र दर्शन देतात. जर कोणती नकारात्मक शक्ती असेल तर पित्र बंदिस्त दिसतात, पित्र रडताना दिसतात किंवा मग ते निर्बल झाल्याचे दिसू लागतात. पण जेव्हा कोणती सकारात्मक शक्ती तुमच्या घरामध्ये प्रवेश करू लागते तर पित्र तुम्हाला दर्शन देतात आणि प्रसन्नता अवस्थेमध्ये ते तुम्हाला दर्शन देतात. तर हा पहिला संकेत असतो, कारण की पित्र हे देवी मातेसोबतच असतात, तिच्या सेवेमध्ये असतात. दुसरा संकेत तुम्हाला हा मिळू लागतो की स्वप्नामध्ये तुमच्या आसपासच्या कोणत्या शेजारा पाजाराच्या कुटुंब परिवारातील किंवा तुमच्या नात्यातील कोणी छोटी मुलगी तुम्हाला तुमच्या स्वप्नामध्ये दिसू लागते. आणि जर असे तुम्हाला दिसून येते तर तुम्हाला देवीची कृपा प्राप्त आहे. तिसरा संकेत हा आहे की स्वतःवर देवी मातेची सवारी किंवा अंगात आलेलं वारं तुम्हाला स्वप्नात दिसून येते. तुम्हाला स्वप्नात असे वाटते की तुमच्या अंगात वारं येत आहे, तर हा देवी मातेचा शुभ संकेत असतो, म्हणजे देवी तुमच्यावर प्रसन्न आहे. चौथा संकेत, नवरात्रीमध्ये जर तुमच्या दिव्यामध्ये वातीचे खूपच मोठे फूल बनत जाते, तसे तर दिव्यामध्ये फूट बनतेच, इष्टदेवतेच्या कृपेचा संकेत असतो. कारण की नवरात्रीचे दिवस देवी माता राणीचे असतात आणि देवीच्या जेवढ्या पण शक्ती असतात त्या सर्व या पृथ्वी तलावरील भूमीवर विचरण करत असतात. मग जरी त्या कोणत्याही देवींचे रूपे असो किंवा मग त्यांच्या जोगिनीही का न असो, तर तेथे देवी मातेच्या शक्तींचे अधिपत्य असते. तर यामुळे फूल तुमच्या दिव्यात बनते, तर हा संकेतही देवीच्या प्रसन्नतेचा मोठा संकेत असतो. पुढील 5वा संकेत, दिव्याच्या वातीच्या ज्योतीचे नृत्य करणे. बघतो, यात जर तुम्ही पंखा सुरू ठेवला नसेल, कोणता कूलरही तुमच्या घरात सुरू नसेल आणि नाही तुमच्या दिव्याची ज्योत उघड्यावर खुल्या जागेत जळत आहे, देवघर मंदिरात कुठूनही हवा येत नाही
तरीही तुमच्या दिव्यामध्ये जी ज्योत आहे ती नृत्य करत आहे, हलत आहे. म्हणजे त्याचा अर्थ हा आहे की तुमची जी पूजा आहे ती तुमच्या इष्टदेवतेपाशी आणि देवीपाशी पोहोचत आहे आणि देवी राणी तुमच्यावर प्रसन्न आहे. पुढील संकेत हा आहे की देवीची पूजा आरती भजन कीर्तन ऐकताच तुमच्या अंगावर एकदम अचानक काटा उभा राहतो. तर हाही संकेत देवीच्या कृपेचा संकेत असतो. पुढील संकेत हा असतो की जेव्हा तुम्ही पूजापाठ करता, ध्यान करत असता, देवी मातेच्या भोग प्रसाद काढता, तर त्यावेळी तुमच्या कानामध्ये एक असा शब्द तुम्हाला ऐकू येतो जो तुम्हाला थोडा धुरकट ऐकू येतो. म्हणजे पूर्ण स्पष्टपणे तुम्हाला ऐकू येत नाहीये, पण तुम्हाला त्याच वेळी ऐकू येतो जेव्हा तुम्ही पूजा करत असता. होऊ शकते की हे कोणते मंत्र असेल, होऊ शकते की देवी मातेचा कोणता आवाज असेल, पण त्याच वेळी तुम्हाला तो ऐकू येतो. तर या गोष्टीचे विशेष रूपाने तुम्ही ध्यान ठेवा. जेव्हा तुम्ही पूजा करत असता तेव्हा ध्यान देऊन ऐकण्याचा प्रयत्न करा की कोणता असा शब्द वारंवार तुम्हाला पूजा करताना ऐकू येत आहे. पुढील संकेत आहे, जर नवरात्रीमध्ये तुमची कोणती इच्छा जर पूर्ण होते, जी की वर्षानुवर्षे कोणती इच्छा होती, मग ती कोणतीही असो, जसे की नोकरी धंदा पाणी, गाडी घरदार बंगला, कोणती आवड नावड अथवा भौतिक सांसारिक अशी कोणती इच्छा आणि जी नवरात्रीमध्ये ती पूर्ण होऊन जाते, तर देवी माता तुमच्यावर प्रसन्न आहे. पुढील संकेत हा आहे, नवरात्रीमध्ये तुमचे काही अडकलेले पैसे, कोठे फसवणूक करून हडप केलेले पैसे, धन आहे ते तुम्हाला मिळून जाते. कोणती लिगल कामाची केस सुरू होती आणि ती पूर्ण होते, असे काहीही कारणे असू शकतात आणि ती पूर्णत्वास जाऊन तुमच्याकडे पैसा येऊ लागतो. तर हाही देवी मातेच्या कृपेचा संकेत असतो. पुढे बघतो, स्वप्नांच्या माध्यमातून कोणी शृंगार केलेली नटलेली स्त्री तुम्हाला दिसून येते. लाल कपड्यांच्या वस्त्रांना नेसून कोणती महिला तुम्हाला दिसून येते, तर हा देवी राणीचा संकेत असतो. स्वप्नांमध्ये तुम्हाला कोणता डोंगर दिसून येतो, कोणती गुफा दिसते, कोणते मंदिर वारंवार दिसून येत आहे, पण त्या मंदिर अथवा गुहेत तुम्हाला काहीच दिसून येत नसेल, तर हाही देवी मातेच्याच प्रसन्नतेचा संकेत असतो. कारण की देवी मातेच्या संबंधित जोडलेल्या गोष्टी व वस्तूच तुम्हाला दिसून येतात, जसे की त्रिशूळ, शंख, देवीचा चेहरा, देवीचे चरण, कोणता दागदागिना, वस्त्रे, अस्त्रे, वाहन इत्यादी वगैरे. तर हे सर्व संकेत जे आहेत ते देवी मातेच्या प्रसन्न असण्याचे संकेत असतात. पुढील संकेत हा आहे की स्वप्नामध्ये तुम्ही श्री हनुमान देवतेस पाहता, माकड, वानर पाहता. कारण की देवी मातेच्या सर्वात पुढे श्री हनुमान देवता पुढे चालत असते, तर यांचेही दर्शन होते, तर देवी तुमच्यावर प्रसन्न आहे. तसेच तुम्ही जेव्हा देवीची पूजापाठ, सेवा साधना करण्यास बसता आणि तेथून तुम्हाला तुमचे उठण्याचे मन करतच नाहीये, अजून जास्त पूजापाठ, सेवा करत राहण्याचे तुमचे मन करू लागते, तुमच्या डोळ्यात अश्रू येत आहेत, तर हेही मातेच्या कृपेचेच संकेत असतात. जसे की देवीच्या शक्ती तुम्हाला मातेकडे आकर्षित करू लागतात. आणि सर्वात मोठा सर्वश्रेष्ठ संकेत हा असतो की देवी मातेच्या चेहऱ्याकडे पाहता पाहता तुम्हाला रडू येऊ लागते. तुमच्या भावना जागृत होऊन देवी प्रती तुमच्या डोळ्यात अश्रू येऊ लागतात आणि तुमच्या मनाला वाटू लागते की मी फक्त देवी मातेच्या चरणांमध्येच लोळण मारा, तिला मिठी मारून तिच्या कुशीतच बडून राहा. अशा प्रकारे तुम्ही भावुक होऊन जाऊ लागता आणि देवी माता तुमच्या समोरच उभी आहे असे तुम्हाला जाणवूही लागते. तर हे जे संकेत आहे ते माता राणीच्या तुमच्यावरील असलेल्या दृढ कृपेचे संकेत असतात. तर बघतो, यापैकी कोणताही एक संकेत जर तुम्हाला प्राप्त होतो तर याचा अर्थ देवी माता राणी तुमच्यावर प्रसन्न आहे आणि या संकेतांवर तुम्ही अगदी बारकाईने ध्यान द्या. कारण की हे सर्व अनुभव जे असतात ते सर्व सूक्ष्म अनुभूतीचे असतात, जे की प्रत्येकाच्या बाबतीत होत नसतात. तर यासाठी तुम्हाला त्यांच्यावर ध्यान दिले पाहिजे, तेव्हाच तुम्ही त्यांना समजू शकता. तर मला आशा आहे की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल. ब्रह्मांड नायक तोच एक समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.